अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना मोठा धक्का बसला आहे। माजी नगरसेविका सपना ठाकूर आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशामुळे महापालिका निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे। अमरावती शहरातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सपना ठाकूर यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। हा पक्षप्रवेश 25 डिसेंबर रोजी अमरावती येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयात पार पडला। यावेळी सपना ठाकूर यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला। निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या पक्षांतरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे माजी नगरसेवकांची ही घरवापसी मांडली जात असून युवा स्वाभिमान पक्षाला यामुळे बळ मिळाल्याचे चित्र आहे। आज 25 डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। आणि आज आमच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या एक आनंदाचा क्षण आहे की आमचे पारिवारिक संबंध असलेल्या आमच्या नगरसेविका युवा स्वाभिमान पार्टीच्या सपना ठाकूर या परत आपल्या परिवारामध्ये वापस आलेल्या आहे आणि वडाळीच्या विकासासाठी मंगलधामच्या विकासासाठी पुनश्च त्या सेवेमध्ये तत्पर राहण्यासाठी सक्षम सज्ज आहे। अशा आमच्या नगरसेविका ज्यांनी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आपले आशिषभाऊ गावंडे आणि सपना ठाकूर यांनी जे प्रभागामध्ये विकास केला आहे त्या कार्याला पूर्ण कंटिन्यू नेण्याचं काम पुन्हा हे दोघंजण करतील या उद्देशानं ताईंचा या ठिकाणी पुन्हा घर वापसी झाला आहे। त्याबद्दल मी सपनाताईचं, शैलेश भाऊचं आणि पूर्ण वडाळीच्या परिसरातील नागरिकांचं आणि युवा स्वाभिमानाचे असलेल्या सर्व माझे मातृशक्ती आणि युवा मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। पक्षप्रवेशावेळी बोलताना सपना ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ विचार बाजूला पडत चालल्यामुळे आपण युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केल्याचे स्पष्ट केले। युवा स्वाभिमान पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जनतेच्या प्रश्नांसाठी आणि शहराच्या विकासासाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राष्ट्रवादीचे विचार न पटल्यामुळे मी परत युवा स्वाभिमान आपले घरच आहे त्यामुळे मी माझ्या घरी स्वतः परत आलेली आहे आणि समस्त वडाळी प्रभागातील नागरिकांची इच्छा होती BJP सोबत BJP युवा स्वाभिमानचं गठबंधन असल्यामुळे त्यांच्यासोबत मी आले। एकंदरीतच माजी नगरसेविका सपना ठाकूर यांचा युवा स्वाभिमान पक्षात पुनर्प्रवेश हा महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा महत्त्वाचा ठरणार आहे। या पक्षबदलाचा नेमका परिणाम काय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।